नमस्कार मित्रांनो, कोकणचा माणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा। तर भरपूर दिवसांनी मी आनंद आणि सिद्धेश भाई मुर्डेश्वरला जातो। तर तुमका आता दाखवतोय आमच्या कुडाळातला या रिन्युएशन केलेला या रेल्वे स्टेशन। आनंद भाई आणि सिद्धेश भाई असत, सिद्धेश भाई आणि आनंद भाई आपल्याबरोबर असा। तर आता वाजले 12, आमची आता पावणे 1 वाजता मत्स्यगंधा एक्सप्रेस असा। स्लीपरचं तिकीट काढलेला, आरामात झोपान बिपान जाऊचा। डायरेक्ट सकाळी तुमका मुर्डेश्वराक जाऊन थंयच मी जाऊन ब्लॉग स्टार्ट करणार असेल। तर चला डायरेक्ट जाऊया मुर्डेश्वर। पण त्याच्या आधी हा आमचा कुडाळचा रिनोव्हेशन केलेला रेल्वे स्टेशन बघूया। आम्ही मुर्डेश्वर रेल्वे स्टेशनवर पोचलो। 5 वाजता म्हणजे 6 वाजले, 5:49 मिनिटं झाली। तर आता बघूया काय रूम वगैरे मिळतात काय। झोप बी वगैरे काय भेटाक नाही, स्लीपर असन काय उपयोग होऊक नाही। चला जातो मंडेनू। हा एक बरा असा की आम्ही 6 वाजता येलो आणि रिक्षावाल्याने आमका मस्त एक रूम बघून दिले, कारण आता क्रिसमस असल्यामुळे कसा रूम वगैरे थोडे महाग असतात। आता बघा 6:22 मिनिटं झाली, तर ह्यो एक रूम बुक झालेलो, आता तुमका दाखवते। चला ह्यो आपलो रूम असा आजचो। आनंद भाई घडी करता कपडे, संडास बाथरूम आणि यासाठी अशी बाल्कनी असा आणि मस्तपैकी नजारा असा, समुद्राच्या जवळच असा ही रूम। समुद्राच्या एकदम नजदीक रूम असा आहे, बघू शकताय तुम्ही। आणि असे कपाट वगैरे ठेव जागा भरपूर असा। आणि मंडळीनो ह्या रूमची कॉस्ट आमका पडलेली असा 2000 रुपये। तर अशा आता क्रिसमस असल्यामुळे कसा थोडा महाग असा यासाठी तुम्ही बघू शकता, पण रूम एकदम पॉश आहे। मास्टर बेड वगैरे आपल्याला मिळतात, तर ठीक आहे। कारण तुमचं पूर्ण मी टोटल खर्च किती काय जातात तर मी तुमका व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आता थोडा वेळ जरा आराम वगैरे करून फ्रेश होऊन थेट जाऊचा मुर्डेश्वर मंदिरात, देवाचं दर्शन घेऊया। चला। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ सकाळी किती मस्त व्ह्यू इटा आणि आता टाइम झालो असा मंदिराकडे जाऊ। सकाळी आता दर्शन घेऊच्यासाठी आम्ही जातो मुर्डेश्वर मंदिराकडे। तर काय जबरदस्त नजारा असा तो बघा, तुमका दाखवते। समोरच समुद्र आणि समुद्राच्या बाजूकच आमचा जो रूम होती ती रूम असा। आता मुर्डेश्वर मंदिर त्या साईडला का तुमका दाखवते, पाठीमागे समुद्र। हे बघा मंडळीनो, पाठीमागे किती जबरदस्त सुंदर आणि काय पॉवरफुल नजारासाठी मुर्डेश्वर मंदिराकडे तुमका तिकडे जाऊन दाखवतले आता व्हिडिओ वगैरे करून। तर ह्या असा मुर्डेश्वर टेम्पलचं ह्यो मोठो गेट। मंडई हसण्यासारखं काय झाला, मंदिर पाठी होता, आम्ही जाव होतो दुसऱ्या ठिकाणी, म्हणून माका असा गेला। तर थोडक्यात अशी ही गंमत झाली। तर मंडई देवळाच्या आता गेटकडे येलो आणि नारळ आणि ह्या घेतलेला देवासाठी। तर आता गर्दी, भाविकांची गर्दी भरपूर दिसता। तर आम्ही जातो, दाखवते। मंदिर एवढा मोठा ना, मोबाईलमध्ये कॅप्चर करू शकणे नाही, एवढा मोठा उंच मंदिराचा कळस हा, दाखवते। मंडईनो ह्या मुर्डेश्वर मंदिराचं तर समोरचं ह्या गेट असा, ही कमान, आणि त्या पाठीमागे सोनेरीचा कळस दिसता मुर्डेश्वर मंदिरा। तर मगाशी गंमत कशी आली, मंदिर एका साईडीक राहिलं आणि आम्ही चलत जाऊ होतो दुसरीकडे, एकदम जबरदस्त कॉमेडी झाली। तर आता गेटच्या जवळ आम्ही आता इलेलो असो, बघू शकता तुम्ही। ह्या एवढा मोठा भला मोठा गेट हा, आणि ही लाईन आम्ही जी रवलो ती त्या वरते गेटवर जाऊच्यासाठी लाईन हा, त्या पण थोडीफार गडबड झाली। तर आम्ही आता दुसऱ्या लाईनीतून थेट मंदिरात देवाच्या पाया पडायसाठी। मंडळीनो आता आनंद, मी आणि सिद्धूबाई लाईनमध्ये उभे हो, आणि लाईन बघताय तर भरपूर हा, पाठीमागेपर्यंत भरपूर लाईन असा, दाखवते थांबा। तर असे 2 लाईन आहेत। ही जी लाईन जातात ते लिफ्ट मसून वरते ह्या गेट वरते जाता, अशी ही लाईनी असतात। आणि आता आम्ही म्हणता आता देवदर्शनाच्या लाईनीत असे जातो। तर भरपूर भाविकांची भक्तांची गर्दी आहे, तुम्ही बघू शकता।
मंडळींनो, देवदर्शनाच्या लाईनीक अर्धा तास उभा राहिल्यानंतर आम्ही मुख्य दरवाजाकडे पोहोचलो आणि मुख्य दरवाजापासून थेट तुम्ही बघताय पूर्ण सगळ्यांका स्कॅन वगैरे करून चेकिंग करून नंतर मंदिराच्या आतमध्ये सोडलं जातं. तर हे समोरच मंदिराच्या दत्त माऊलींचा ह्या छोटासा मंदिर असा तुम्ही बघू शकता. आणि हे मुर्डेश्वर देवाची जी मूर्ती आहे ती समोरच त्या गाभाऱ्यात असा. आणि अशी मुर्डेश्वर देवाची मूर्ती आहे. आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नाही आणि हय पण मी करतोय ते पण अलाउड नाही. पण मी पूर्ण असं तुमच्यासाठी ह्यो मी रिस्क घेऊन पूर्ण ही शूटिंग करत आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा मंडळींनो. समोरच बघताय तर शिवशंकर देवाचं ही भली मोठी मूर्ती नजर काय हटेना अशी मस्त आणि भव्य दिव्य मूर्ती असा. आणि आता मेन दरवाजाकडे मी पोचलोय. मग कशा प्रकारे मेन दरवाजासमोर नंदी महाराजांची ही मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. पाया पडून घ्या तुम्ही पण. आणि ही मेन दरवाजाकडे गर्दी बघा. मी तरी पण शूटिंग चालू ठेवलंय. आता आतमध्ये शूटिंग करून मिळत काय माहीत नाही पण बघू शकताय तुम्ही सगळेजण असा मेन दरवाजाकडे पाया पडा आतमध्ये जातं. मंदिराच्या बाजूकत गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया. सगळी मंदिरं ही बंदच होती. कशा काय माहीत नाही. मी कोणाक विचारूक नाही कारण आपणा काय लँग्वेज थैली काही येतच नव्हती. आता तुमका मी आजूबाजूची जी देवांची मंदिरं असत ती मी तुमका दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर मंडळींनो, कर्नाटकामधील मंदिरं म्हणजे एकदम कोरीव काम नक्षीकाम एकदम छोट्या छोट्या जागेवर पण एकदम डिटेलपणे केलेला. ह्या मुर्डेश्वर मंदिराचं बघू शकताय. असं वाटतं की ह्या सोन्यानंच बनलेला आहे. ह्या जो कळस वगैरे किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. मंडळींनो, रथ बघा. माझ्या मते ही उत्सव मूर्ती जी पालखी बसवतात ना तसं हे रथ असा म्हणजे सोन्याच्या धातूने असं बनलेलं असं वाटतं बघा बघू शकता. आणि प्रसाद घ्यायचा असतात तर 10 रुपयाचं टोकन आणि ती एक सूड पावडर असं काहीतरी म्हणतात. अशी सुंट कशी असतात त्या टाईप ही पावडर असा ह्याचा तुम्ही प्रसाद घेऊन जाऊ शकता घराकडे. तर मंडळींनो, आम्ही आता मंदिराच्या दर्शन वगैरे घेऊन देवाचा पाया वगैरे थांबलो. आता बसलो आणि सिद्धेशाही पाठीमागे असं. तर आता तुमचा जो शंकर देवाचा जो ह्या असा टॅच्यू तो मी दाखवलेला असं आहे. तर मंडळींनो, आता मी जो शंकर देवाचा जो स्टॅच्यू असा मोठो तोच बघूच्यासाठी येलो. तर तुमका दाखवत आहे आता वरसून जो नजारा असा मुर्डेश्वर मंदिराचं खरं तुमका बघूक मिळात. चला जाऊया. सगळे कावा करू होते त्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर देऊची टाईम इलेलो असा. तर बघू शकताय गर्दी असा बऱ्यापैकी आणि शाळेच्या मुलांची सहल इली आहे. समुद्रकिनारी वसलेलं हे मुर्डेश्वर मंदिर तुम्ही बघू शकता. आणि तुमका आता थोडक्यात मी कथा दाखवचा प्रयत्न करतलोय. तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की बघा. बघा किती सुंदर आणि भव्य दिव्य मूर्ती आहे. ही मूर्ती बघून मनाक खूप शांत भेटली. तुमका एक देखावे असत ते मी तुमका दाखवतले या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ पूर्णपणे मुर्डेश्वर मंदिराबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. ती माहिती पूर्णपणे ऐका. कर्नाटकातील मुर्डेश्वर मंदिराची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली आहे. ती माहिती पूर्णपणे ऐका. रामायण काळात रावणाने अमरत्व प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाकडून आत्मलिंग मागितले होते. त्या काळी भगवान शिवाने रावणाला आत्मलिंग दिले. भरपूर तपस्या केल्यानंतर रावणाला शिवाने आत्मलिंग दिले आणि सांगितले की ते लंकेत जाऊन स्थापित करावे. रावण आत्मलिंगासगत निघून गेला. परंतु भगवान विष्णूने त्याला वाटेमध्ये फसवले आणि त्यांचा मार्ग अडकून ठेवला. जेव्हा रावणाला विष्णूचा कपटाची कल्पना आली तेव्हा तो क्रोधित झाला आणि आत्मलिंगाचा नाश करण्याचा त्याने प्रयत्न केला. यावेळी मुर्डेश्वराच्या कंदुका पर्वतावर आत्मलिंगाला झाकणारे कापड पडले. या ठिकाणी मुर्डेश्वर मंदिर बांधण्यात आले आणि येथे भगवान शिवाच्या आत्मलिंगाची स्थापना करण्यात आली. मंदिरात भगवान शिवाची 123 फूट उंचीची मूर्ती देखील आहे जी जगातील दुसरी सर्वात उंच शिवमूर्ती म्हणून ओळखली जाते. मंडळी, ह्यापेक्षाही खूप मोठी ही कथा आहे. ती तुम्हाला ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही. आणि मंडळींनो, ही छायाचित्र रंगचित्र किती सुंदर डिटेलमध्ये करून कोरीव ठेवलेले आहे. अप्रतिम बघण्यासारखे आहे. इकडे जाण्यासाठी तिकीट पर पर्सन हे 15 रुपये तिकीट आहे. तुम्ही इकडे जाऊ शकतात आणि हे तुम्ही कथा स्मरणात आणू शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे रंगचित्र दाखवण्याचा आणि दर्शवण्याचा प्रयत्न इकडे केलेला आहे.
मंडळींनो, मंदिराच्या जो आजूबाजूचो परिसर ह्या रंगचित्रामध्ये तुमका डिटेलमध्ये बघू मिळू शकता. तुम्ही बघू शकता आजूबाजू गोकर्ण मंदिरा आणि जी सगळी देवाची लिंग असत मेन ती तुमका ह्या व्हिडिओमध्ये तुमका बघू मिळू शकतात. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. पर्यटकांका म्हणजे भाविकांका आकर्षित करणारी मुरुडेश्वर मंदिराची ही भव्य दिव्य गेट आणि समोरच समुद्र किनारो आणि ही भव्य दिव्य नंदी महाराजांची मूर्ती आणि त्याच्यापेक्षा भारी शंकर देवाची ही भव्य दिव्य मूर्ती. मुरुडेश्वर मंदिराच्या आजूबाजूक पसरलेलो हे अतंग समुद्र असा आणि हे समुद्र किनारो बघण्यासारखं असा. आणि हे समोर बघताय तो रामसेतू असा लोक म्हणतात, पण हे म्हणजे रामसेतू नाही, एक असा छोटासा ब्रिज असा बांधलेला असा. आणि ह्या खारुताईक बघूक तर लोकांनी तर भरपूर गर्दी केली आणि त्याका खाऊ वगैरे टाकूक लागले. किती सुंदर खारुताई या तुम्ही बघू शकताय. मंडळी बऱ्यापैकी आता मुरुडेश्वर फिरान झाला आणि जेवढा कॅप्चर करू मिळात तेवढा मी कॅप्चर करून घेतलं आहे शूटिंगमध्ये. तर आता स्पेस संपला मोबाईलचं. आता जाऊचं आता मंदिराच्या आता आसपासचा एरिया बघून नंतर आपला काहीतरी जेवण वगैरे करूच्यासाठी जाऊचा. चला. मंदिरात चप्पल ठेवची सोय माका आवडली. 5 रुपयाचा टोकन घेऊन आपली चप्पल ठेवून पुन्हा येताना ही चप्पला घेऊन जायची, अशी ही पद्धत असते. आता मंडळी ना आम्ही नाश्ता करूच्यासाठी थांबलो. बघा इडली डोसा मेंदूवडा आणि अर्धा खाऊन नंतर मी व्हिडिओ करते, त्यामुळे तो जास्त मेनू तुमका दाखवू शकत नाही, पण असं ते तुम्हाला मंडळींनो सगळ्यात खाण्यासारखे म्हणजे ही पुरी भाजी आणि ह्या इल्यानंतर ह्यांचो डोसा ह्यो ट्राय करून बघा. इडली आणि मेंदूवडा खूप चांगला असा आणि तुमका ह्याचा बिल किती झाला तर व्हिडिओ तुमका दिसणार. आता बघा एवढा 565 रुपये ह्या बिल झाला, तुम्ही बघू शकता व्हिडिओ थांबून. मंडळींनो आम्ही रूमच्या आता जवळ गेलो असं आणि तुम्ही बघता ही शंकर देवाची मूर्ती आणि ही गेट तुमका इकडून बघू खूप भारी वाटलेली असा. आणि तुम्ही येला तर दर्शन ह्या लवकरच करा 11 वाजेपर्यंत, नाही तर ऊन तुम्ही भरपूर ऊन असतं त्यामुळे कंटाळ येता. बघू शकताय किती हो समुद्र असा आणि समुद्र पण थोडं खोल नाही, शांत समुद्र तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो आमच्या आता आम्ही समुद्र किनाऱ्यावर असो मुरुडेश्वर. तर आमच्या आता 5 वाजता ट्रेन आहे. तुम्ही आता समजा कुडा सावंतवाडीसून येत असतात ना तर मत्स्यगंधा असता 11ची, ती आमची आता लेट होऊन ती 1 वाजता येईल. 1-1:30 वाजता आम्ही इकडे बसलो आणि 6 वाजता थेट मुरुडेश्वरा घेऊन पोचलो. त्याच्यानंतर पूर्ण मी मुरुडेश्वरचं जो शूटिंग करूचं जेवढा वाखा जमात तेवढं मी शूटिंग केलं. आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नाही होतं त्यामुळे करू शकत नाही. तर पाठीमागे तुम्ही बघताय ना तर शंकर भगवान म्हणजे शंकराची जी मूर्ती आहे तो बघू मिळाल आणि मुरुडेश्वरचा हा सुंदर व्ह्यू तुम्ही पाठी बघू शकताय. आणि हाय पण बसून तुम्ही तुमच्या ह्या टूरचा आनंद घेऊ शकताय. तुम्ही 1000 रुपयामध्ये 5-6 जण जरी येईल ना 1000 रुपयामध्ये तुम्ही टूर पूर्ण करू शकता. आम्ही जो आता रूम होतो सीझन वाईज जरा रेट वाढतात त्याच्यामुळे कसं 2000 रुपये रूम सांगा होतो, पण आम्ही 1500 रुपये फायनल करून तो रूम पकडलो. आणि आता आम्ही म्हणजे 5 वाजता रूम सोडतलो असो तर 1500 रुपये आणि खाऊचे वजे फिरायचे म्हणजे 1000 रुपये तुम्ही खर्च पकडून तुम्ही मुरुडेश्वरचं तुम्ही एक टूर करू शकता. जास्तीत जास्त 5-7 जण तुम्ही येलात तर तुमका कमीत कमी खर्च होऊ शकता सगळं फिरायचो खावचो. तरी पण मिनिमम 1000 रुपये तुमचं ह्यो मुरुडेश्वर खर्च ह्यो होऊ शकता. समजा तुम्ही सिंधुदुर्गासून येत असतात तर कुडा सावंतवाडी. तर आता आमका 5 वाजताची ट्रेन आहे त्यामुळे आम्ही जातलो घराकडे. तर आनंद आणि सिद्धेश भाई बसले आहे. चला ट्रेनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला सांगतोय घराकडे जाऊन टोटल काय झालं तर. चला मंडळी एका दिवसाचा प्रवास आता आमचा संपला. तर बघू शकताय तुम्ही पाठीमागे असं आमचं बेड वगैरे होतं, मस्त होतं सोय. तर फायनली तुमका मी सांगतोय की टोटल या रूमचा खर्च 2000 रुपये ठरलेला, पण 1500 रुपये आम्ही डिस्काउंट मागान या केला. कारण डिसेंबर महिन्यात कसा फुल मार्केट यांचं चालू असतं त्यामुळे म्हणजे क्रिसमस वगैरे असतं त्याच्यामुळे आम्ही चेकआउट करूचो फायनली वेळ येलेली असा. आता आम्ही जातो डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर. आता 5ची आमची ट्रेन आहे बुकिंग असा. सो तुमका नंतर मी सांगतोय की जाता आता किती टोटल खर्च आलो, किती काय काय तुम्ही करू शकताय. आता टोटल तुम्ही 1000 रुपये ट्रिप ही करू शकताय. तर असं आमचं काय रूम होतो, मस्त होतो, मास्टर बेड वगैरे.
मित्रांनो चला आता जातो आम्ही आता. बघा बंद करूची वेळ येलेली असा काढून आणि लॉक करूच्या. चला बंद केलेला आणि ही आता चावी त्यांच्याकडे हातात देऊन आता आपण जाऊचा थेट मुर्डेश्वर टू झाडा. तर चला म्हणजे बघा पाटी समुद्र असा आणि अशा प्रकारे या हॉटेल होता. आम्ही रात्री रावलेलो आणि समोर समुद्र मस्त नजारा आणि हॉटेल मस्त प्लेस आहे. तुम्ही पण त्या हॉटेलवरती येऊ शकताय कारण ती प्लेस पण मस्त आहे. पाठी समुद्र आणि ह्या हॉटेलचा या कार्ड असा. तर 1,500 रुपयापर्यंत सीझनला पण आमका तसं रूम चांगलं मिळालो. सो आता आम्ही चाललो आता घराक. हे दोघजण चालले आहेत पाठी होऊ शकताय. आता 5ची ट्रेन आहे त्याच्या आधी आपण टाटा बाय बाय मुर्डेश्वर. जाता जाता संध्याकाळच्या वेळी डोसो चाय नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर थेट निघालो रेल्वे स्टेशनवर. तर ह्या असा मुर्डेश्वर रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता. रिक्षा वगैरे हय थांबतात काय टेन्शन नाही. मंडळीनू ह्या तुम्ही पाठी बघताय तर मुर्डेश्वर रेल्वे स्टेशन आहे आणि सकाळी तुम्ही फाटी गेलाय तर 100 रुपयापर्यंत रेट असतं रिक्षाचे. आणि संध्याकाळच्या वेळी जर तुमका मुर्डेश्वर टेम्पलकडसून म्हणजे मंदिराकडसून जर स्टेशनवरती यायचं असाल तर 60 रुपयात चार्ज असतात. तर तुम्ही पाठी बघताय तर पाठी थंय रिक्षा लागतात आणि ह्या असा पाठीमागे तुम्ही बघताय रेल्वे स्टेशन. तर चला आता आमची ट्रेन येतली 5:30 वाजता. ट्रेनची आता वाट बघू. तर मंडळीनो फायनली एका दिवसाचा प्रवास करून मुर्डेश्वराक जाऊन आता कुठं गेलो. तर ट्रेन थांबलेली आहे. आता वाजले 11:15. तशी लवकर येली तशी बऱ्यापैकी. तर मस्त आहे की एका दिवसाचा प्रवास आमचो सुखदायी झालेलो असा. आणि फायनली आम्ही पुढे पोचलो मुर्डेश्वरावरसून. मस्त आहे की आनंद सिद्धेश्वरी. तर चाललो आता आम्ही घराकडे. फायनल मंडळी आमची रिक्षा पण इलेली असा. तर ह्यो कसं वाटलो व्हिडिओ पूर्ण तुमका हे माहिती वगैरे जेवढी सांगायची तेवढी सांगायचा प्रयत्न केलेला असा. ह्यो जो व्हिडिओ तुमका आवडला असतो तो कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर रिक्षा येईल या. चला भेटूया अशाच नवनवीन टूर आणि कोकणातल्या ब्लॉगमध्ये. चला.